एक पेशंट आली होती माझ्याकडे ब्लड टेस्ट करायला. ब्लड टेस्ट होती थायरॉईड. पेशंटला ऑलरेडी थायरॉईड होतं. तर मग तिच्याबरोबर तिचे हसबंड आले होते. तर त्यांनी मला टेस्टबद्दल विचारलं, रिपोर्ट्स कधी मिळणार ते बद्दल विचारलं. सगळं मी डिटेल्स त्यांना सांगितले. ब्लड घ्यायच्या आधी आम्ही टेस्टचे चार्जेस सांगतो ते मी सांगितले. नंतर पेशंट बोलतात नाही ऑनलाईन कर लेंगे, ऑनलाईन में कम चार्जेस आहे. मग ते उठून निघून गेले. नेक्स्ट डेला त्यांनी ऑनलाईन बुकिंग केली. तिचं ब्लड टेस्ट झालं आणि जे रिपोर्ट्स आले त्याचे व्हॅल्यूज हाय होते. आता ते विदाऊट क्रॉस चेक करता कन्फर्मेशन करता डॉक्टरांनी पण त्यांना हाय डोसची मेडिसिन दिली आणि ती लेडी होती प्रेग्नेंट. नंतर मग जेव्हा तिथे नेक्स्ट डे 1-2 दिवस जेव्हा तिने ते मेडिसिन घेतलं आणि तिसऱ्या-चौथ्या दिवशी ते हाय डोसचे मेडिसिन असल्यामुळे ती चक्कर येऊन पडली. हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यांनी रिटर्न तिचे सगळे टेस्ट केले. तेव्हा असं कळलं की तिची जी थायरॉईडची टेस्ट होती, जे व्हॅल्यूज होते ते तिचे नॉर्मल होते आणि जे ऑनलाईन टेस्ट केलेले त्यांनी, जे ऑनलाईन रिपोर्ट्स होते त्याच्यामध्ये चुकीच्या व्हॅल्यू आल्या होत्या. म्हणून आपण जे करतो ऑनलाईन त्याच्यावरती इतका ट्रस्ट ठेवू नका. ऑनलाईनचे